आपण कधी लक्ष दिलंय का? आपण दिवसभर किती बोलतो, पण त्या बोलण्यामागची ऊर्जा नेमकी कुठून येते? आणि मौन म्हणजे फक्त गप्प बसणं आहे का, की त्यामागे काही मोठं विज्ञान आणि अत्यंत सखोल असं अध्यात्म दडलं आहे? खरं तर हाच तो कळीचा मुद्दा आहे, जिथून आपला आजचा प्रवास सुरू होतो. बघा, आपण शब्दांना इतकं गृहीत धरतो ना, की त्या शब्दांचा जन्म नेमकं कुठे आणि कसा होतो याचा आपण कधीच वेध घेत नाही. नमस्कार. समर्थ जीवन बोधच्या या सखोल चर्चेत सर्वांचे मनपूर्वक स्वागत आहे. नमस्कार. आज आपण शारदा शक्ती आणि मौन यामधील एक अतिशय गूढ पण आपल्या जीवनाशी थेट जोडलेला संबंध समजून घेणार आहोत. एक गोष्ट सुरुवातीला स्पष्ट करणं गरजेचं आहे की ही माहिती आणि त्यामागील तत्वज्ञान प्रामुख्याने भारतीय अध्यात्म आणि आपल्या थोर संत परंपरेच्या आधारे समजावले जात आहे. अगदी. आणि आजची ही चर्चा केवळ तात्विक माहितीची उजळणी नाहीये बरं का. आपण एका रिव्हर्स इंजिनिअरिंगच्या प्रवासाला जाणार आहोत. प्राचीन भारतीय शब्दब्रह्म आणि आजचे आधुनिक मेंदूविज्ञान, ज्याला आपण न्यूरोसायन्स म्हणतो, यांच्यातील हा एक अप्रतिम संगम आहे. प्राचीन ग्रंथांनी आपल्याला शब्दांची उत्पत्ती कशी होते हे सांगितलंय, आणि आधुनिक विज्ञानाने हे सिद्ध केलंय की बाह्य आवाज बंद करून मौन धारण केल्यावर हीच प्रक्रिया उलटी कशी फिरते. अरे वाह! म्हणजे मेंदूला कसं हील करता येतं हे शोधणे हा आजच्या प्रवासाचा उद्देश आहे तर? चला तर मग सुरुवात करूया. माझा पहिला प्रश्न असा आहे की आपण जेव्हा बोलतो तेव्हा त्या शब्दांचा उगम शरीरात कुठे होतो? आपल्याकडे वारंवार शारदा शक्ती असा शब्द प्रयोग केला जातो. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून शारदा शक्ती म्हणजे नेमकं काय आहे? बघा, भारतीय परंपरेत शारदा शक्ती म्हणजे केवळ अक्षरांचे किंवा भाषेचे ज्ञान नाही. शारदा शक्ती ही आपल्या मूळ चैतन्याची म्हणजे कॉन्शियसनेसची थेट अभिव्यक्ती आहे. ही ऊर्जा आपल्या अस्तित्वाच्या अत्यंत खोल थरापासून ते प्रत्यक्ष कृतीपर्यंत आणि ओठांतून बाहेर पडणाऱ्या शब्दांपर्यंत कशी येते याचा एक निश्चित असा प्रवास आहे. व्याकरणशास्त्र आणि तंत्रशास्त्रानुसार हा प्रवास वाणीच्या 4 प्रमुख स्तरातून पार पडतो. वाणीचे 4 स्तर म्हणजे आपण जे सहज बोलून जातो त्यामागे एक पूर्ण विकसित अशी साखळी आहे. हे 4 स्तर कोणते आहेत? हे 4 स्तर म्हणजे परा, पश्यंती, मध्यमा आणि वैखरी. हा पूर्णपणे सूक्ष्म ते स्थूल असा प्रवास आहे. सुरुवात होते परावाणीपासून. परावाणी म्हणजे काय? परावाणी ही आपल्या मूलाधार चक्रातील शुद्ध चैतन्याचे स्पंदन आहे. तिथे कोणताही शब्द नसतो, भाषा नसते, ध्वनीही नसतो. म्हणजे तिथे पूर्ण शांतता असते. हो, तिथे फक्त एक अव्यक्त ऊर्जा असते. जर आपण विज्ञानाच्या भाषेत सांगायचं झालं तर हा तो क्षण आहे जिथे मेंदूत न्यूरॉन्स फायरिंग सुरू होण्यापूर्वीची जी विजेची किंवा ऊर्जेची ठिणगी असते ना, ती परावाणी आहे. अगदी बरोबर. हा ईश्वरी चैतन्याचा पहिला स्फुरण बिंदू मानला जातो. खरेच खूप रंजक आहे हे. म्हणजे परावाणी ही पूर्णपणे ऊर्जेच्या स्वरूपात असते. तिथे कुठलाही आकार किंवा विचार नसतो. मग ही ऊर्जा विचारात कशी बदलते? तिथेच दुसरा टप्पा सुरू होतो, ज्याला पश्यंती म्हटलं जातं. मूलाधारातून ही ऊर्जा जेव्हा वरच्या दिशेने म्हणजे नाभीच्या ठिकाणी येते तेव्हा तिला पश्यंती म्हणतात. पश्यंती या शब्दाचा अर्थच आहे पाहणे. पाहणे म्हणजे इथे आकाराला सुरुवात होते का? हो, पण तो आकार शब्दांचा नसून भावनांचा किंवा मानसिक चित्रांचा असतो. ही अंतःप्रेरणेची म्हणजे इंट्युशनची भूमी आहे. म्हणजे पश्यंती वाणीत भाषेचा अडथळा नसतो असं म्हणायचंय का तुम्हाला? मुळीच नाही. एक साधं उदाहरण घेऊया आपण. जगातील कोणत्याही माणसाला किंवा अगदी पशुपक्षाला जेव्हा भूक लागते किंवा अचानक भीती वाटते तेव्हा ती भावना सगळ्यांसाठी जागतिक स्तरावर समान असते. त्या मूळ भावनेला मराठी, इंग्रजी किंवा कोणत्याही भाषेची गरज नसते. ती निव्वळ एक जाणीव असते. ती पश्यंती वाणी आहे. हे अत्यंत तार्किक वाटतंय. मग या वैश्विक भावनेला स्वतःची भाषा कधी मिळते? कारण आपण तर भाषेचा वापर करूनच विचार करतो. तोच आपला तिसरा टप्पा आहे, मध्यमा वाणी. जेव्हा हा विचार किंवा भावना हृदयाच्या आणि कंठाच्या मधील ठिकाणी पोहोचते तेव्हा तिथे बुद्धीचा व्यापार सुरू होतो. अच्छा, म्हणजे इथे आपण विचार करायला लागतो. हो, ही पश्यंती आणि वैखरी यांच्या मधली अवस्था असल्यामुळे तिला मध्यमा म्हणतात. इथे माणूस स्वतःशीच मानसिक संवाद साधत असतो. इथे संपादन म्हणजे एडिटिंग सुरू होतं. जसं व्हॉट्सअपवर मेसेज टाईप करण्याआधी आपण मनात विचार करतो
समोरच्याला काय सांगायचंय, कोणते शब्द वापरायचे याची आपण मनातल्या मनात जुळवाजुळव करतो, तसंच मध्यमावाणी काम करते. अरे वा. आणि या मानसिक जुळवाजुळवीत आपण अनेकदा शब्द बदलतो, वाक्य नव्याने रचतो. हो, आपण अनेकदा मेसेज टाईप करून बॅकस्पेस दाबतो. हो ना, हे सगळं मध्यमा स्तरावर घडतं. आणि हा अखंड प्रवासाचा शेवटचा टप्पा म्हणजे वैखरी. कंठ, जीभ, ओठ आणि मुखाच्या साह्याने जो प्रत्यक्ष ध्वनी बाहेर पडतो, जो या भौतिक जगाला ऐकू येतो, त्याला वैखरी म्हणतात. म्हणजे मघाच्या व्हॉट्सअपच्या उदाहरणात सांगायचं तर जेव्हा आपण सेंडचं बटन दाबतो आणि तो मेसेज प्रत्यक्ष बाहेर जातो, ती वैखरी वाणी आहे. शारदा शक्तीचा सर्वात स्थूल आविष्कार आहे. म्हणजे विचार, ते शब्द आणि शब्दांतून प्रत्यक्ष कृती, हा असा एक अखंड प्रवास आहे. शारदा शक्ती आपल्यातच आहे, ती बाहेरून कुठेही विकत मिळत नाही. अगदी बरोबर. आपण फक्त तिचं निरनिराळ्या स्तरांवर प्रकटीकरण करत असतो. पण इथे ना, माझ्या मनात एक अतिशय महत्वाचा प्रश्न निर्माण होतोय. विचारा. जर ही सर्व शक्ती अशी आतून बाहेर वाहत असते, सतत खर्च होत असते, तर मौन म्हणजे नेमकं काय? मौन म्हणजे फक्त ओठ शिवून वैखरी वाणी बंद करून बसणं आहे का? नाही, अजिबात नाही. मौन म्हणजे केवळ ओठांची हालचाल थांबवणे नाही. मौन म्हणजे विखुरलेली ऊर्जा परत मिळवणे. अच्छा. मगाशी आपण जो प्रवास पाहिला ना, पराकडून वैखरीकडे येण्याचा, हां. तो ऊर्जेच्या खर्चाचा प्रवास होता. मौन म्हणजे वैखरीकडून पुन्हा परावाणीकडे, म्हणजे मूळ चैतन्याकडे जाण्याचा उलटा प्रवास आहे. भगवद्गीतेच्या 17व्या अध्यायात याचा उल्लेख मानसिक तप म्हणून केलेला आढळतो. जेव्हा आपण सतत बोलत असतो, तेव्हा आपली खूप मोठी प्राणशक्ती आणि मानसिक ऊर्जा खर्च होत असते. यामागील विज्ञान काय आहे? यासाठी आपण महर्षी व्यास आणि भगवान गणपती यांचं उदाहरण घेऊ शकतो. जेव्हा व्यासांनी महाभारत सांगायला सुरुवात केली, तेव्हा गणपतीने ते लिहून घेण्याची जबाबदारी स्वीकारली. त्यांची अट होती की लेखणी क्षणभरही थांबता कामा नये. बरोबर. एवढा प्रचंड मोठा ग्रंथ, ज्यात लाखो श्लोक आहेत, तो एकाग्रतेने लिहिताना गणपतीने पूर्ण मौन पाळले होते. हे ऊर्जा संवर्धनाचे सर्वोच्च उदाहरण आहे. अरे वा. बघा, जेव्हा आपण बोलणं थांबवतो, तेव्हा मेंदूला शब्दांची जुळवाजुळव करणे, समोरच्याच्या प्रतिक्रियेचा अंदाज घेणे, या सर्वांमधून मुक्ती मिळते. वाणीवर नियंत्रण मिळवल्याने जी ऊर्जा वाचते, ती शरीरात पुन्हा सामावून घेतली जाते. आणि याच प्रक्रियेतून वाक्सिद्धी म्हणजे शब्दांची ताकद प्राप्त होते. पण इथे मला एक व्यावहारिक शंका विचारायची आहे. नक्की विचारा. आजच्या काळात जिथे सतत बोलावंच लागतं, कॉर्पोरेट मीटिंग्समध्ये प्रेझेंटेशन्स द्यावे लागतात, तिथे मौन कसं शक्य आहे? लोकांना वाटतं की गप्प राहिलो तर आपण मागे पडू. याचं उत्तर एका सोप्या उदाहरणातून देता येईल. कोणतं? आपण आपला मोबाईल फोन सतत वापरला, त्यावर अनेक ॲप्स सुरू ठेवले, तर काय होतं? मोबाईल गरम होतो आणि हँग व्हायला लागतो. अगदी. पण तोच मोबाईल थोडा वेळ बाजूला ठेवला, त्याची स्क्रीन बंद केली आणि बॅकग्राऊंड ॲप्स क्लिअर केले, तर काय होतं? तो पुन्हा फ्रेश होतो आणि वेगाने काम करू लागतो, जसं रिस्टार्ट केल्यासारखं. एक्झॅक्टली. तसंच आपल्या मेंदूचं आणि वाणीचं आहे. म्हणजे मेंदूचा लोड कमी करण्यासाठी मौन आवश्यक आहे. हो. सतत बोलण्याने आपल्या मेंदूचा प्रोसेसर गरम होतो. मौनामुळे अहंकाराचंही विसर्जन होते. कारण संवादात आपण अनेकदा स्वतःचं वर्चस्व सिद्ध करण्याचा अट्टास करत असतो. खरं. म्हणूनच हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे की मौन म्हणजे शक्ती जमा करण्याची प्रक्रिया आहे. बाह्य जगात आपण शांत दिसतो, पण त्या शांततेत आपल्या आत एक मोठी डागडुजी सुरू असते. म्हणजे आपण बोलतो त्यापेक्षा जास्त आपल्यात घडत असतं. अगदी तसंच. आपली आंतरिक शक्ती त्यावेळी स्वतःला नव्याने तयार करत असते. आपण बोलतो त्यापेक्षा जास्त आपल्यात घडत असतं, हा विचार खरोखरच दिशा बदलणारा आहे. पण ही झाली अध्यात्माची आणि तत्वज्ञानाची बाजू. मला आता यामागील विज्ञानाकडे यायचं आहे. आज विज्ञानही सांगतं की शांतता मेंदूला हील करते. यामागील न्यूरोसायन्स थोडं उलगडून सांगाल का? प्राचीन संत जे सांगत होते त्याच कसं सिद्ध होते? खरं तर आधुनिक विज्ञानाने मौनाचे जे फायदे शोधून काढले आहेत ना, ते थक्क करणारे आहेत. सर्वात पहिला फायदा म्हणजे न्यूरोजेनेसिस, म्हणजे मेंदूत नवीन पेशींची निर्मिती होणे. 2013 मध्ये उंदरांवर एक अत्यंत प्रसिद्ध प्रयोग करण्यात आला होता. जेव्हा या उंदरांना दररोज 2 तास पूर्ण शांततेत ठेवण्यात आले,
तेव्हा शास्त्रज्ञांना दिसून आलं की त्यांच्या मेंदूतील हिप्पोकॅम्पस या भागात नवीन पेशी वेगाने तयार होत आहेत. पण शांततेचा आणि पेशी तयार होण्याचा थेट संबंध काय? हे कसं घडतं? यामागील यंत्रणा अशी आहे की जेव्हा मेंदूला बाहेरून येणारे आवाजाचे सिग्नल्स मिळणे पूर्णपणे बंद होते तेव्हा एक प्रकारची सेन्सरी व्हॅक्यूम निर्माण होते. म्हणजे मेंदूला बाहेरून कोणतीही माहिती मिळत नाही. बरोबर. या रिकाम्या पोकळीला प्रतिसाद देण्यासाठी मेंदू स्वतःच्या आतल्या नेटवर्कवर अधिक लक्ष केंद्रित करतो आणि स्मरणशक्ती वाढवण्यासाठी नवीन पेशी निर्माण करतो. हे तर अद्भुत आहे. आणि ताणतणावाच्या बाबतीत मौन कसं काम करतं? स्ट्रेस रिडक्शन हे मौनाचं दुसरं मोठं वैज्ञानिक फळ आहे. आजकाल सततचा आवाज, वाहनांचा गोंगाट यामुळे आपल्या मेंदूतील ॲमिगडाला नावाचा भाग सतत उत्तेजित राहतो. हे आपल्या मेंदूचं धोका ओळखणारं रडार आहे. अच्छा. सततच्या आवाजामुळे या रडारला वाटतं की आपण कुठला तरी धोक्यात आहोत आणि त्यामुळे शरीरात कॉर्टिसॉल नावाचं तणाव वाढवणारं रसायन वाढतं. जेव्हा आपण पूर्ण मौनात जातो तेव्हा हे रडार शांत होतं. मेंदूला संदेश जातो की सर्व काही सुरक्षित आहे. यामुळे रक्तदाब लगेच कमी होतो. म्हणजे बाहेरची शांतता आणि आतलं मौन हे एखाद्या नैसर्गिक औषधासारखं काम करतं. नक्कीच. यासोबतच शांततेमुळे मेंदूत काही विशिष्ट न्यूरोकेमिकल्स स्रवतात, जसं की गाबा किंवा गॅबा. हे गॅबा काय करतं? हे रसायन आपल्या मेंदूतील धावणाऱ्या विचारांना ब्रेक लावण्याचं काम करतं. त्यासोबतच सेरोटोनिन आणि डोपामाइन यांची पातळी वाढते, ज्याला आपण हॅपी हार्मोन्स म्हणतो. हो. यामुळेच ध्यानात किंवा मौनात बसल्यावर आपल्याला जो एक आतला आनंद मिळतो तो केवळ मानसिक नसून या रसायनांचा परिणाम असतो. खरंच हे खूपच लॉजिकल आहे. आणि आपण जेव्हा बाह्य जगाशी संपर्क तोडतो तेव्हा मेंदूच्या डिफॉल्ट मोड नेटवर्कबद्दलही खूप चर्चा होते. हे DMN नेमकं काय आहे? हे DMN समजून घेण्यासाठी आपण कम्प्युटरचं उदाहरण घेऊया. कम्प्युटरमध्ये बॅकग्राऊंडला डिफ्रॅगमेंटेशन सुरू असतं. हो, म्हणजे फाईल्स ऑर्गनाईज करण्याचं काम. बरोबर. जेव्हा आपण कम्प्युटरवर कोणतंही नवीन काम करत नाही तेव्हा सिस्टम विखुरलेल्या फाईल्स एकत्र करते. DMN अगदी तसंच काम करतं. अच्छा, म्हणजे मेंदू स्वतःला ऑर्गनाईज करतो. हो. जेव्हा आपण बाहेरचं बोलणं थांबवतो तेव्हा मेंदूचं हे नेटवर्क सक्रिय होतं. हे भूतकाळातील आठवणी जोडण्याचं आणि सर्जनशीलता म्हणजे क्रिएटिव्हिटी वाढवण्याचं काम करतं. म्हणूनच कदाचित आपल्याला उत्तम कल्पना या अनेकदा शांत बसल्यावर किंवा अंघोळ करताना सुचतात. अगदी बरोबर. कारण तेव्हा बाह्य इनपुट कमी असतो. खरंच. तसं पाहिलं तर या ज्ञानाचा आपल्या रोजच्या धावपळीच्या जीवनात आपण कसा उपयोग करून घेऊ शकतो? याचे व्यावहारिक फायदे खूप मोठे आहेत. सर्वात आधी भावनिक बुद्धिमत्तेचा विचार करूया. महात्मा गांधीजींचं उदाहरण यासाठी उत्तम आहे. ते दर सोमवारी मौन पाळत असत. अत्यंत कठीण राजकीय संकटांच्या वेळीही त्यांना स्थिर राहता आलं, कारण त्यांच्या मते रागाचे आणि नैराश्याचे ऊर्जेत रूपांतर करण्यासाठी मौन हे सर्वोत्तम साधन होतं. हे आपल्या वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये तर पावलोपावली जाणवतं. बघा ना, रागाच्या क्षणी बोललेले शब्द आयुष्यभर जखम करून जातात. बाणाने झालेली जखम भरून येते, पण शब्दांनी केलेली जखम भरत नाही. जर आपण घरगुती वादाच्या वेळी थोडा वेळ शांत राहिलो तर काय होईल? विज्ञानाच्या भाषेत याला डीप लिसनिंग म्हणतात. वादाच्या वेळी थोडं थांबल्याने आपली रिॲक्शन देण्याची घाई कमी होते. आपण रिॲक्ट करण्याऐवजी रिस्पॉन्ड करायला शिकतो. म्हणजे आपण दुसऱ्याचं म्हणणं खऱ्या अर्थाने ऐकू शकतो. अगदी. आणि कॉर्पोरेट जगतातही आता याचं महत्त्व पटू लागलं आहे. ते कसं काय? अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये आता सायलेंट आवर्स पाळले जातात. त्या विशिष्ट वेळेत कोणीही कोणाशी बोलत नाही, ईमेल्स तपासत नाहीत. यामुळे कर्मचाऱ्यांची एकाग्रता कमालीची वाढल्याचं दिसून आलंय. अरे वा. आणि मानसिक आरोग्यासाठी? महाशिवरात्रीसारख्या सणांच्या वेळी रात्रभर जागून आणि मौन पाळून आपल्या मज्जासंस्थेला कसं रिसेट केलं जातं, यामागेही हेच कारण आहे. हे सर्व ऐकल्यावर एक गोष्ट अत्यंत स्पष्ट होते. काय? आपली शारदा शक्ती जेव्हा वाणीच्या रूपात बाहेर पडते तेव्हा आपण भौतिक जगाशी जोडले जातो. पण जेव्हा आपण मौन पाळतो तेव्हा आपण स्वतःशी, आपल्या आतल्या त्या मूळ ईश्वरी चैतन्याशी जोडले जातो. अगदी समर्पक सारांश आहे हा. शारदा शक्ती ही आपल्यातील शुद्ध जाणीव आहे आणि मौन हा त्या जाणीवेपर्यंत पोहोचण्याचा मार्ग आहे. दिवसातून किमान काही मिनिटं किंवा आठवड्यातून काही तास जर आपण मौन पाळलं तर आपण या मूळ स्रोताशी पुन्हा जोडले जातो. आजचा हा प्रवास खरोखरच अत्यंत अंतर्मुख करणारा होता.
प्राचीन तत्वज्ञान आणि आधुनिक विज्ञानाची सांगड घालून आपण जे विचारमंथन केलं आहे ते सर्वांनाच नव्याने विचार करायला भाग पाडेल. नक्कीच. या चर्चेच्या शेवटी आपण सर्वांनी स्वतःला काही प्रश्न विचारणे गरजेचे आहे. आपण शेवटचं कधी स्वतःसोबत खऱ्या अर्थाने शांत बसलो होतो? कोणताही मोबाईल नाही, गाणी नाहीत, कोणाशी गप्पा नाहीत, फक्त आपण आणि आपला स्वतःचा श्वास, असं कधी घडलं होतं का? आणि दुसरा प्रश्न, आपण दिवसभरात जे काही बोलतो त्यातले किती शब्द खरंच आवश्यक असतात? कदाचित या जगातील सर्वात मोठं सत्य हे सतत नवीन शब्द शिकण्यात नाहीये, तर वर्षानुवर्षे आपल्या मेंदूत साचलेला तो अनावश्यक कोलाहल विसरण्यात दडलेले आहे. ते सत्य आपल्या आतल्या त्या शांततेत आपली वाट पाहत आहे. म्हणूनच मौन पाळा आणि स्वतःला ऐकायला शिका. जर आजचा हा विचार, ही सखोल चर्चा आपल्या हृदयापर्यंत पोचली असेल तर समर्थ जीवन बोध सोबत हा आध्यात्मिक आणि वैज्ञानिक ज्ञानाचा प्रवास असाच पुढे चालू ठेवा. पुन्हा भेटूया अशाच एका नव्या विषयासोबत. तोपर्यंत शांत रहा आणि सजग रहा.